सातारा सांगली विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी कराड येथील मतदान केंद्रावर भारतीय जनता पक्षानं जोरदार शक्तीप्रदर्शन केले। भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉक्टर अतुल भोसले हे मलकापूर आणि कराड नगरपालिकेतील भाजपच्या सदस्यांसमवेत मतदान केंद्रावर दाखल झाले। यावेळी कार्यकर्ते आणि मतदारांनी भगवे फेटे परिधान करून उत्साहपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला। मतदान केंद्र परिसरात भाजप कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। पक्षाच्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। महायुतीचे उमेदवार आदरणीय धैर्यशील दादा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे। अपेक्षेपेक्षा चांगलं मताधिक्य हे महायुतीच्या आमच्या उमेदवाराला मिळणार आहे। साताऱ्यामधून अपेक्षेपेक्षा चांगली मतं ही देखील आम्ही घेणार आहे। मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणून व्यवस्थित मतदान करून घेण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपवली होती, ती मी पार पाडलेली आहे। आमचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिवेंद्र बाबा, आदरणीय जयकुमार भाऊ, आदरणीय छत्रपती उदयन महाराज आणि त्याबरोबरच महायुतीचे इतर देखील महत्त्वाचे नेते आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई, आदरणीय मकरंद आबा, त्यांचे सगळे नेते मंडळी या सगळ्यांच्या विचारानं अत्यंत चांगल्या प्रकारे मतदान प्रक्रिया पार पडणार।